दादाची एंट्री काय. नमस्कार मित्रांनो, मी परेश आणि साहिल आहे माझ्यासोबत. माझ्या मीटअपला आलेला समोर कमी कम. पहिल्यांदा मी आलो आहे तुम्हाला पहिलाच मीटअप. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल खोपकर व्लॉग्समध्ये. सो मी तुम्हाला बोललेलो आज 6 तारीख आहे. 7 तारखेला काहीतरी स्पेशल आहे. सो स्पेशल म्हणजे असं की आपण म्हणजे मी यूट्यूब व्लॉगिंग चालू म्हणजे मोठं व्लॉग किंवा व्लॉगिंग चालू करण्याचं 3 जणांना मी फॉलो करतो आणि करणार पुढे जाऊन. ज्यांना मी फॉलो करतो पहिला म्हणजे आपलं श्रीमान लेजेंड, सेकंड म्हणजे आपला स्टोरी ऑन व्हील्स परेश दादा, अँड थर्ड मीन्स सागर मोळे व्लॉग्स सागर मोळे. काय यार या तुतलेपणाचं नाही आरशी काय करशील साहिल याचं सोड. सो सागर मोळे व्लॉग्स, सो तो सागर दादा. सो या तिघांना मी फॉलो करायचो म्हणजे मी बघायचो त्यांचे व्हिडिओज बघूनच मला एक वेळ लागला. आणि आपला लेजेंड श्रीमान दादा नेक्स्ट लेवल आहे बाई तो. सो आणि आज स्पेशल मीन्स परेश दादा स्टोरी ऑन व्हील्स त्याचा आज मीटअप आहे ठाण्यामध्येच मानपाड्याला. सो त्याच्यासाठी मी जाणार आहे. संध्याकाळी 6चा मीटअप आहे. त्याने स्टोरी वगैरे ठेवलेली. सो मी ते बघूनच जातो आहे. मी कधी मीटअपला गेलो नाही अजूनपर्यंत. मी कधी मीटअपला गेलो नाही आहे. श्रीमान दादा पण ठाण्यामध्ये येऊन वगैरे गेला. बट मी कसं माझं एवढं हे नाही आहे कॉन्टॅक्ट नाहीत फ्रेंड्स वगैरेचे मुंबईमध्ये वगैरे. की माझे जे फ्रेंड्स आहेत ते जास्तीत जास्त कल्याण डोंबिवली ह्या साईडला राहणारे आहेत, अंबरनाथ वगैरे राहणारे आहेत, काय मुंबई साईडचे आहेत. सो ठाण्यामध्ये असे प्रॉपर मित्र जास्त आहेत. थोडेफार त्यांना आहेत मित्र इकडचे ठाण्यातले 2, 3, 4, 5. बट त्यांना त्यातलं एकच आहे जो आज संध्याकाळी आला तर येणार आहे. हां, मेन म्हणजे एक फ्रेंड्स आहे माझ्यासोबत श्रेयश म्हणून, आपला जो कॅमेरामॅन असतो तो जर कामावरती आहे, तो जर आला तर तो, नाही तर मी एकटाच जाणार आहे. बट मी जाणार तर नक्कीच आहे. सो ठाण्यातले आहेत दोघं बट त्यांना नेऊन फायदा नाही किंवा त्यांना यातलं नॉलेज नाही. बट ते येऊन तिथे कंटाळणार असं त्यांना नको आहे. सो मी दुसरं कोणाला घेऊन नाही जात, आहेच नाही असं कोण. सो आणि माझं एवढं नेटवर्क पण नाही की मला समजा श्रीमान दादा वगैरे आला आणि मी जाईन आणि मीटअप वगैरे. BMW पण दादानी घेतली, ती इकडनंच घेतली माझी वड्यासाठी. सो काय नाही होतं माहिती. हां, बट दादाची ZX10R निंजुडी आपला काजवाडीच्या साईडला शोरूम आहे. सो तिथे होती. मी कितींदा बाहेरून फेरी मारली. सो तिथे होती. आता ती आहे की नाही माहीत नाही, दादा घेऊन पण गेला असेल. सो तिथे मी बघितली. सो हा व्लॉग आपला गाईज जास्तीत जास्त होणार आहे. आज मीटअप आहे आपला परेश दादाचा. सो आज परेश दादाचा वाढदिवस पण आहे. दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जाऊन त्याला भेटून त्याला शुभेच्छा पण देऊ. गर्दी खूप असेल, तो भेटेल नाही भेटेल ते आता तिथे जाऊनच समजेल आपल्याला. जे काय असेल ना ते आता तिथे जाऊनच समजेल. सो आता समथिंग वाजले असेल 2:30 झाले असतील. मी मॉर्निंगला क्रिकेट खेळायला गेलो आज सॅटर्डे. सो खेळून वगैरे आलो, जेवलो आणि विचार केला की श्रेयसला फोन केला. सो तो बोलला कन्फर्म नाही सांगू शकत, त्याचं कामच आहे. थोड्या वेळाने तो संध्याकाळपर्यंत सांगेल 5च्या आधी. सो त्यांनी सांगितलं की समजेल आपल्याला की श्रेयस पण आपल्यासोबत आहे की नाही. 2 असेल तर मला एकटंच जावं लागेल. सोबत असेल तर कसं बरं होईल, तो कॅमेरा पकडतो, हेल्प करतो, मदत करतो, त्याच्यामुळे तो बरा पडतो. त्याच्यामुळे माहिती नाही मला काय ते. सो बघूया काय होतं आहे ते. सो ठीक आहे, थोड्या वेळानंतर आपण त्याचा फोन वगैरे येईल, मग बघूया काय होतं ते. नंतरच भेटू. एकदम डायरेक्ट खाली गेलो ते. ठीक आहे, गाडी काढू, रॉकीलाच घेऊन जाणार. सो तेव्हा भेटूया. रॉकी उधर ही आहे ब्रो. नाही मी चाललो आहे, इथेच कसं काय खाली बसून माहिती आहे का, इथे पावलं पण ठेवलं आहे आणि याच्यातून ना ब्लूटूथ ठेवलं. टेक्निक ब्रो टेक्निक. आता मी निघालो, श्रेयस कॅन्सल झालं श्रेयसचं. सो मी एकटाच चाललो आहे. मला थोडं मध्ये थांबावं लागेल. मला रोड माहिती आहे पण एक्झॅक्ट तो लेफ्टन एक घ्यायचा आहे, तो एक्झॅक्ट नाही माहिती. सो आता रॉकी तिकडे आहे, त्याला घेईन आणि मी निघेन. या गाड्या नाही आणल्या आता परत वरती जायचं म्हणजे पोलिसांना उठवायला लागेल, चावी घ्यावं लागेल. ठीक आहे, आपण निघू. 5:30 झाले. 6चं आहे ना, 15 मिनिटात वगैरे ट्रॅफिक नाही भेटली तर 15-20 मिनिटात ट्रॅफिक भेटली. सांगू नाही शकत, संध्याकाळचं आहे ना. सो फ्रेंड्स रॉकीला काढून डायरेक्ट निघूया आता. तर रॉकीवरती कोल स्टार्ट करून डायरेक्ट तिकडेच भेटू. ठीक आहे, डायरेक्ट. काहीच मी आलो इथे डिटेलिंग की तिकडे आहे.
पार्किंग इथेच करतो रॉकीला, सेफ आहे. अजून तरी कोण आलेलं नाही वाटत आहे. लेट्स गो. दादा थोडंसं हे वाटते, पहिल्यांदा मीटअप भीती वाटते, कोण दिसत नाही काय नाही, डायरेक्ट कसं जायचं. ठीक आहे जाऊया तिकडे, जाऊन विचारून घेऊया. लेट्स गो. दादाची एंट्री काय टू यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे डिअर दादा, हॅपी बर्थडे टू यू. आहे आणि स्टोरी फॅमिली यू आर ऑल वेलकम. आणि आता इथून पुढे मला सुद्धा सध्या एवढं चांगले येत नाही, सॉरी. इथून पुढे कॅरी करेल सेलिब्रेशन डे स्टोरी ऑफ मी चालणार. आणि विश यू व्हेरी हॅपी बर्थडे ऑल ऑफ अस. वेलकम एव्हरीवन. आणि तो सॉरी थोडा जवळजवळ उशीर झाला. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर कमिंग. आपण आपल्या आजच्या अजेंड्याकडे जाण्याच्या आधी ना तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची की थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आतापर्यंत जो काही सपोर्ट तुम्ही स्टोरी ऑन मीचा मला दाखवला आहे, आय रिअली रिस्पेक्ट. आणि थँक्यू फॉर बिंग पार्ट ऑफ दिस ब्युटिफुल कम्युनिटी. एकदा आपल्या सगळ्यांसाठी जोरदार झालं. Once again, thanks for Yogesh. Thank you, Mike, for arranging everything. Yogesh, मी कालपासून काय करता मला माहिती आहे. आणि याच एक वाक्यावरून मी 3-4 वर्षापूर्वी एक लाईन म्हणली की आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त राईड करतात. तो तिथून सुरुवात झालेली आहे की आज इथपर्यंत आपण ती एवढी कम्युनिटी आहे. सो आय ऑलरेडी रिअली थँकफुल. आज ना आता आपण थोडक्यात अजेंडा डिस्कस करू. आज आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी डिस्कस करणार आणि हे फक्त वन वे नसणार आहे. मला सगळ्यांचं पार्टिसिपेशन होतं. ओके, तुम्ही इट विल बी अ इंटरॅक्टिव्ह सेशन फॉर शुअर. ओके, आज आपण आपल्या मिस्टेक्स राईडिंगचं आपण काय करतो, बेबी करतो, लगे राईड कधी करतो, आणि टुरिंग कसं करतो, या सगळ्यांचा एकंदरीत आढावा घेणार. जो थोडी ज्ञानी सेशन असं होणार नाही. यू गाईज विल एन्जॉय दिस फॉर शुअर. आणि तर ते ना मी 3 ते 4 विभागात डिवाइड केलं आपला सेशन. ओके, असं असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी बर्थडे दादा. पहिल्यांदा मी आलो आहे तुम्हाला पहिलाच भेटत आहे. आणि मी आलो तर मी बाईक तिकडे लावली, मला थोडी भीती वाटत होती यायला, आले काय नसतो. मी पहिल्या एंट्री गेले तर मला दादा भेटला आणि दादाने जो अप्रोच केला ना मला की काय आहे तो थोडासा माझा जो भीती होती ना ती कमी झाली. एवढंच सांगेन की माझ्यासोबत जे झालंय का एक दोन लोकांनी विचार करायचा. मी कोकणात जात असतो तेव्हा, की आपण जेव्हा बाईक चालवत असतो ना आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार चालू असतात. त्या विचाराने कधी कधी आपण विसरून जातो की आपण बाईक चालवतो. माझ्याबरोबर असं झालं. मी विसरून जातो जेव्हा मी खंडाला आले तू गाडी असं झालंय. किंवा आपण काय ते फॅमिलीचे विचार वगैरे असतात किंवा आपले काय झालं तू स्वतः गाणी वगैरे बोलतो, संबंध वगैरे होतो. मी तुला आहे ना जेव्हा मी तुझी पहिली व्हिडिओ बघते ना 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा मी संडे नाईटची बघते तेव्हा तुझे अभंग वगैरे ते मला खूप आवडलं. ते मी बघायला पाहिजे. मी तर गाडी चालवतो, मी पण गाणी वगैरे बोलतो, पण कधी काही काही विचार आले इतरांचे विचार तर त्याच्याने विसरतो. ते झालं नाही पाहिजे काय गाडी ते विचार थोडा मी आपल्या लक्षात मला गाडी चालवते, व्हिडिओ चालवते. आणि दुसरा म्हणजे जेव्हा आपण गाडी चालवतो ना तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या गाडीची ॲबिलिटी काय आहे, आपण गाडी कितपर्यंत घेऊ शकतो. म्हणजे ती ओव्हरटेक करण्यास आपण हे करतो की बाबा मी नाही करतो, मी ह्याला ओव्हरटेक करू शकतो. पण आपण ओळखलं पाहिजे की पण कधी कधी राईटने ओव्हरटेक करतात, कधी कधी ट्रॅफिकमध्ये लेफ्टने करतात. पण ट्रक्सवाले असतात त्यांना लेफ्ट साईड दिसत नाही. काय काय त्यांना काय चुकी करतात की डायरेक्ट गाडी काढतात आणि चुकी ट्रकवाल्याने करतात. मी स्वतः 3-4 वेळा बघितलं भिवंडी रोड वगैरे आहे तिकडे बघितलं. तर ती चुकी नका करू. त्यांना दिसत नाही आणि उलट त्यांना शिवी देतो. त्यांना तो एरियाच दिसत नाही, कधी कधी शिवी देतो. ते काय झालं पाहिजे. तुम्ही एक समजा की आपण पण गाडी चालवतोय, आपल्याला पण आता मिरर आहे, मिरर मध्ये समथिंग एवढी बाजू तरी दिसत नाही आपल्याला काय करायचं. आपल्यासोबत कसं होतं त्या ट्रकवाल्यांसोबत पण होतं, 4 व्हीलर वाल्यांना पण तसं समजत नाही. काय करतात डायरेक्ट 4 व्हीलर एकदम चुकवतात, तुमची गाडी गेली पटकन नंतर याला शिवीगाळ निघून जातात. ते नाही झालं पाहिजे. सगळ्यांनी समजून रायडिंग दिलं. रायडिंग ही एक चांगल्या प्रकारे
सगळ्यात मध्ये समजून मनामध्ये गेली पाहिजे. असं नाही वाटलं पाहिजे यार रायडिंग करतो छपरी राहिलं. काय केल्यानंतर मला एक माझी उपयोगी आहे. मला लोकांचा म्हणजे एवढंच काही लोकांचा राग येतो की बाईकला छपरी बोलतो. मला एवढंच म्हणजे बाईक छपरी म्हणजे माणसं छपरी कंपनीने गाडी जी काढली त्या इंजिनची वगैरे काढली तर ती ते नाही झालं पाहिजे. सेफ्टीवर कॉम्प्रोमाइज करू नका किंवा मग म्युझिक ऐका कमी आवाजामध्ये. ही गोष्ट तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट जी त्याने मेन्शन केली इज ऑल्सो व्हेरी प्रॅक्टिकल. पर्स्पेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो, कसं असतं ना की जेव्हा कारच्या आतमध्ये तुम्ही असतात तेव्हा एक आपला एक पेरिफेरल व्ह्यू वेगळा असतो. म्हणजे त्या ड्रायव्हरला जेवढं दिसतं आणि एका बाईकवरती बसलेल्या माणसाला जेवढं दिसतं सेम नसतं. प्रत्येकाचे ब्लाइंड स्पॉट्स वेगळे वेगळे असतात. ट्रकचे ब्लाइंड स्पॉट्स वेगळे आहेत, कारचे वेगळे, बाईकचे वेगळे आहेत. आणि जेव्हा आपल्याला माणसं म्हणतात की हा छपरी बाईक आहे किंवा रायडर आहे, तर तो पर्स्पेक्टिव्ह तो माणूस शेअर करत नसतो. म्हणून कधी कधी आपल्याला काही लोकांना अंडरस्टँड करून घ्यायचं, जेव्हा आपण एखाद्याला ओव्हरटेक करतो की त्याला कितपत दिसत असेल, त्याचा ब्लाइंड स्पॉट कुठपर्यंत आहे, हे विथ एक्सपिरियन्स तुम्हाला येईल. तर फक्त एवढं लक्षात ठेवा की को एक्झिस्ट करा हायवेवरती. म्हणजे टेक हायवे ॲज अ जंगल. एका जंगलमध्ये हत्ती पण आहेत, वाघ पण आहेत, हरण पण आहेत. तुम्ही त्यात काय आहे ते तुम्ही एक्सेप्ट करा आणि तसं को एक्झिस्ट करा. कारण ही पूर्ण इकोसिस्टम आहे. आपण शेर आहोत, पण तसं आपल्याला दुसऱ्याला दाखवायची गरज नाहीये जो आपण आपल्या बाईकवरती होतो. रिगार्डलेस ऑफ द सीसी, हे पर्स्पेक्टिव्ह चेंज करण्यामध्ये खूप मोठं इम्पॉर्टंट असेल. आम्ही पण बऱ्याच वेळा हे इंटरकॉमवरती बोलतो. अमित आणि परेश आणि आमचा स्पेशल हे असतो की मोटरसायकलिस्टचं जे जे इमेज आहे ते छपरीवरच झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. आपल्यासारख्या लोकांनी ते चेंज केलं पाहिजे. कसं करू तर आपण पर्स्पेक्टिव्ह किंवा आपण एखाद्याशी एम्पथाइज करायचं, एखाद्याला ओव्हरटेक करताना थोडंसं नमून जरी कधी भांडण झाली तर मग आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली कशी त्यांनी ती डिएस्केलेट केली ऑल ऑफ दोज थिंग्स. किंवा आणखी काही प्रश्न असतील तर प्लीज विचारायचे. मला ना एम्बॅरेस होता. मला केक बी कार्ड मला आवडत नाही ऍक्च्युली. नमस्कार मित्रांनो, मी परेश आणि साहिल आहे माझ्यासोबत. माझ्या मीटअपला आल्या समोर मीटअप. आय होप तुला या मीटअपमधून बरेच सारे इन्साईट मिळाले असतील आणि मला तर खूप काही शिकायला मिळाले तुमच्या सगळ्यांकडून. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि आता असे मीटअप रोजचे होत राहतील. प्रत्येक क्वार्टरला एक होत राहील. सो भेटूया पुढच्या मीटअपमध्ये. थँक्यू सो मच. आणि आय विश दादा की आज 2026 पर्यंत ना मी तुझ्या ते तर होऊन जाईल. त्याचं काही आम्ही राईड लवकर करतोय, बघत राहा. मी घरी आलो. आज ताताचा मीटअप होता. स्टोरी ऑन व्हील्स त्याच्यामध्ये रायडाचं होतं आणि आपले मेन म्हणजे UC रायडर्स हे सर्व स्टिकर्स भेटलेत. एक रायडाकडून बलकलावा भेटला. आणि खरं सांगू मी दादाला बोललो, दादा मला शाय वाटतं की हे फोन मी स्टार्टिंग केले बट मला थोडंसं हे वाटतं. सो तर दादानी स्वतः फोन घेतला. दादानी मला नाव विचारलं, स्वतः रेकॉर्डिंग चालू करून सुरुवात केली की असं मी सांगितलं. खरंच खूप भारी वाटलं आणि मला एक वेगळाच आता कॉन्फिडन्स आला डेली व्लॉगसाठी. सो थँक्स टू दादा आणि थँक्स टू योगीदा, त्यांनी ते सर्व अरेंज वगैरे केलं. खूप मजा आली आणि खूप मजा आली. आणि दादाचा स्वभाव एवढा खूप भारी आहे ना. आणि ते जेवढी दादानी जी माणसं कमवले त्यांचा प्रत्येकाचा स्वभाव, माझे 2-3 मित्र पण झाले जे बोलतात आपण राईड्स पण करू त्यांच्या आपल्या स्टोरी ऑन व्हील्समधले फॅमिलीचे सर्व एवढे भारी जण आहेत ना. मला इन्फॉर्मेशन पण दिली, जे विचारत होतं ते सर्व सांगितलं दादानी प्रत्येकालाच सो भेटून जे काय विचारतात ते प्रश्नाचे उत्तरं दिले. सो खूप हंबल आणि खूप भारी आहे दादा. आणि त्यांचे UC रायडर्स म्हणून जे आहेत ते नवीन काय प्लॅन्स वगैरे आहेत त्यांचे. सो खरंच खूप भारी वाटलं आजचा जो मीटअप होता. माझा पहिला मीटअप होता आणि असा पहिला मीटअप जो झाला आहे ना, कॉन्फिडन्स आहे ना पेल्ड झाले. पण आपण कितीही कॉन्फिडन्सने वरती असलं तरी आपले पाय जमिनीशीच असणार. सो दादा बोलला आहे की आपली राईड येणार लवकर आणि मी खूप प्रयत्न करा. तुम्ही जबाबदार आहे. तुम्ही जर जास्त अजून
मला हेल्प केली, सबस्क्रायबर्स जास्त वाढवले आणि खूप व्ह्यूज वगैरे आले. की एक मेहनत असते एका यूट्यूबरची, एडिटिंग वगैरे ते सर्व. दादा आता सांगितलं कर्नाटकला गेला, तिथे त्याला 50,000चा जो खर्च लागला. सो ते एक व्हिडिओ बनवण्यासाठी 2-3 जे व्हिडिओज त्यांनी बनवले त्यासाठी त्या व्हिडिओज ज्या आले त्या 50,000च्या खर्चातून आलेत. सो तो फिरतो आहे, एन्जॉय करतो आहे, सर्व काही करतो आहे. ठीक आहे, हा व्लॉग मी इथेच एंड करतो. फ्रेश बिश होतो थोड्या वेळात. हे जे सर्व आहे ते इथेच ठेवलं आहे. हा व्लॉग मी इथेच एंड करतो. हा जो व्लॉग आहे ना खरंच मला खूप आवडला आहे. खूप म्हणजे खूपच मला बेस्ट व्लॉग आहे. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त करा. म्हणजे आपल्याला लवकरच दादासोबत जॉईन व्हायचं आहे, राईड्स करायचे आहेत आपल्याला. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि दादाच्या नेक्स्ट मीटअपची वाट बघूया. सो बाय बाय.